नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिनक्स आणि विंडोजचा जो आर्किटेक्चर आहे त्याबद्दल आपण पाहणार की कशा पद्धतीचे आर्किटेक्चर आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात विंडोज कम्प्युटर आहेत. आता जे आपण करंटमध्ये यूज करतो, खूप लोक विंडोज यूज करतात. पण जेव्हा आपण क्लाउड किंवा सर्व्हरबद्दल बोलतो तेव्हा पहिलं लिनक्सचे नाव अग्रेसर आहे. कारण की सर्वांना माहीत आहे की सर्व्हर वगैरे हे जे कॉन्फिगर करत होतं तेव्हा आपल्या सर्वात लक्षात येते की लिनक्स कमांड लाईन येते. पण असं का, लिनक्स आणि विंडोजमध्ये नक्की काय फरक आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोघांच्या आर्किटेक्चरची तुलना करणार आहोत, तेही अगदी सोप्या भाषेत. चला तर मग स्टार्ट करूया. लिनक्स आर्किटेक्चर आणि विंडोजची तुलना करणे हा कोणत्याही आय टी किंवा डेव्हऑप्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. 2026मध्ये जेव्हा सर्व काही क्लाउडवर चालते तेव्हा या दोन सिस्टीममधील फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे. सर्वांनाच माहीत असेल, ज्यांची पण स्टार्टिंग झाली आय टी फील्डमध्ये त्यांनी सर्वात स्टार्टिंग विंडोजपासूनच केलेली आहे. माझी पण स्टार्टिंग विंडोजपासूनच झालेली आहे. परंतु जेव्हा समोर गेलं तेव्हा समजून आलं की सर्व्हर वगैरे जे आहे ते लिनक्सवर आहे आणि 90% जे आहे ते लिनक्सवरच आहे. आणि जेव्हा आपण क्लाउड शिकतो तेव्हा आपल्याला लिनक्स येणं खूप गरजेचं आहे. लिनक्सशिवाय आपण क्लाउड नाही करू शकत. आणि आय टी क्षेत्रामध्ये टिकायचे असेल तर आपल्याला लिनक्सचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. विंडोजचं आणि लिनक्सचं दोन्ही नॉलेज असणं आवश्यक आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. तर बघा, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा जो सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो असतो कर्नल. तर लिनक्स कर्नल हे मोनोलिथिक आहे. याचा अर्थ सर्व महत्त्वाच्या गोष्टी, ड्रायव्हर, फाईल सिस्टम एकाच जागी असतात, पण ते खूप वेगवान असतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिनक्स हे ओपन सोर्स आहे, म्हणजेच तुम्ही यात बदल करू शकता आपल्या रिक्वायरमेंटनुसार. ओपन सोर्स आहे म्हणजे आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार यामध्ये चेंजेस करू शकतो. आणि याचप्रमाणे आपण विंडोजचं कर्नल बघितलं तर याला हायब्रिड कर्नल म्हणतात. हे थोडं क्लिष्ट असतं आणि ते प्रोप्रायटरी म्हणजे क्लोज सोर्स आहे, म्हणजेच यात काय बदल करायचे हे फक्त मायक्रोसॉफ्टच ठरवू शकतो. कारण की विंडोजला जो आहे तो मायक्रोसॉफ्ट मॅनेज करतो, त्यामध्ये जे काही चेंजेस करेल तो मायक्रोसॉफ्ट करणार. तर आता यामध्ये आपण याच्या फाईल सिस्टम बघूया. तर बघा, फाईल सिस्टम बघा, डायग्राममध्ये समजून येणार की आपण विंडोजमध्ये सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह बनवतो, तसंच लिनक्समध्ये जी मेन डायरेक्टरी असते ती रूट डायरेक्टरी असते. तर बघा, यामध्ये दोघांची जी फाईल्स ठेवण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे वेगवेगळी आहे. विंडोजमध्ये यामध्ये आपल्याला सी ड्राईव्ह किंवा डी ड्राईव्ह असे यामध्ये ड्राईव्ह असतात. ही एक महत्त्वाची हायरार्चिकल रचना आहे, पण ती वेगवेगळ्या भागात विभागलेली असते. सी ड्राईव्हमध्ये आपण ओएस ठेवतो किंवा आपण जे करंट काम करतो ते राहते, पण ओएस राहतो यामध्ये. आणि डी ड्राईव्हमध्ये आपण जे काही काम करतो, डॉक्युमेंट्स वगैरे, ते डी ड्राईव्हमध्ये ठेवतो. ज्यांना विंडोजचं ओएस इन्स्टॉलेशन येतो त्यांना माहिती असेल की कशा पद्धतीने आपण ड्राईव्ह क्रिएट करतो आणि कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करतो. तर लिनक्समध्ये सगळं काही एक रूट डायरेक्टरीपासून सुरू होतं. लिनक्समध्ये हार्ड ड्राईव्ह असो किंवा प्रिंटर, प्रत्येक गोष्ट एक फाईल म्हणून मानली जाते. म्हणून या बघा, या डायग्राममध्ये फाईल दाखवलेली आहे लिनक्समध्ये. मजेशीर गोष्ट लिनक्समध्ये फाईलच्या नावाबद्दल खूप शिस्त असते. यामध्ये केस सेन्सिटिव्ह आहे लिनक्स. जसं की एकाच नावाने फाईल आपण क्रिएट केली, जसं फाईल डॉट टी एक्स टी. तर यामध्ये बघा, फाईल डॉट टी एक्स टी ही स्मॉलमध्ये क्रिएट केली आणि एक कॅपिटलमध्ये क्रिएट केली. त्या लिनक्समध्ये केस सेन्सिटिव्ह ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे यामध्ये दोन्ही फाईलला वेगवेगळ्या प्रकारे ट्रीट केल्या जाते. परंतु विंडोजमध्ये एकच फाईल मानली जाते दोन्ही फाईलला. शेल आणि याचे GUI पाहूया. तर विंडोज हे GUI ग्राफिकल युजर इंटरफेससाठी ओळखले जाते. आपल्याला माहीत आहे विंडोजमध्ये आपल्याला चित्र दिसतात, त्याला आपण क्लिक केलं तर आपलं काम होऊन जातो आणि सोपं आहे. परंतु लिनक्समध्ये CLI कमांड म्हणजे कमांड लाईन इंटरफेस किंवा शेलसाठी ओळखलं जातं. डेओसमध्ये आपण जेव्हा हजारो सर्व्हर हाताळतो तेव्हा क्लिक करणं बसणं शक्य नसते, त्यामुळे लिनक्सची कमांड लाईन यामध्ये जादू करते. कारण की आपल्याला एक GUI मध्ये चित्र दिसतं, आपण क्लिक करतो, परंतु कमांड लाईनमध्ये आपल्याला सर्व कमांड लक्षात ठेवावं लागते. की लिस्ट करण्यासाठी LS कमांड यूज करतो, चेंज डायरेक्टरीसाठी CD कमांड यूज करतो, प्रेझेंट वर्किंग डायरेक्ट पाहासाठी PWD कमांड यूज करतो. या पद्धतीने आपल्याला खूप सारे कमांड लक्षात ठेवावे लागते. युजर क्रिएट करण्यासाठी कमांड आपल्याला असं लक्षात असावे लागते. जे विंडोजमध्ये आपल्याला युजर क्रिएट करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये ऑप्शन असतात, त्यावर आपण क्लिक करून तो युजर क्रिएट करतो. त्याचे याचे कंपॅरिझन पाहूया. तर बघा, कंपॅरिझनमध्ये विंडोज आणि लिनक्समध्ये बघा, डेव्हलप विंडोजला मायक्रोसॉफ्ट करत आहे. यामध्ये लिनक्स टॉर्बट
डेव्हलप बाय कम्युनिटी अँड स्टार्टेड बाय लिनक्स. ड्रायव्हरने केलेला लायसन पेड आहे विंडोजचा आणि लिनक्सचा फ्री आहे. सोर्स नॉट अवेलेबल इन पब्लिकली अवेलेबल नाही सोर्स कोड विंडोजचं, परंतु लिनक्सचा सोर्स कोड अवेलेबल आहे. त्या कोडचा यूज करून आपण स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम पण क्रिएट करू शकतो. सिक्युरिटीबद्दल मॉडरेट सिक्युरिटी आहे व्हेरी, आणि जे लिनक्सची आहे ती व्हेरी हाय सिक्युरिटी आहे, म्हणजे खूप सिक्युरिटी आहे लिनक्सला. विंडोजला आपण तेवढं सिक्युरिटी नाही. आपण तुम्हाला माहिती असेल यूज करता तर लिनक्समध्ये खूप सारे एक कमांडसाठी खूप सारे कमांड यूज करावे लागतात. कस्टमायझेशन लिमिटेड कस्टमायझेशन आहे विंडोज, हायली कस्टमायझेबल आहे लिनक्स. यूजर इंटरफेस GUI फोकस इझी फॉर बिगिनर्स, कारण की हा GUI ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे व्हिडिओ. लिनक्स GUI प्लस कमांड लाईन दोन्ही आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन मोस्टली .ext फाईल EXT इन्स्टॉलर आहे विंडोजमध्ये. पॅकेज मॅनेजर ॲप DNF आपण या प्रकारचे पॅकेज आपण यूज करतो. फेडोरा आणि डेबियन डिस्ट्रीब्युटर्ससाठी आपण लिनक्समध्ये यूज करतो ॲप डेबियन या MDNM. परफॉर्मन्स रिक्वायर मोर सिस्टम रिसोर्सेस, यामध्ये खूप रिसोर्सेसची गरज राहते, कारण की लिनक्स लाईट वेट असतो, त्याला कमी रिक्वायर राहते रिसोर्सेसची. व्हायरस अटॅक मोर व्हॅल्युएबल फॉर व्हायरस, यामध्ये व्हायरस अटॅक यासाठी आपण अँटीव्हायरस यामध्ये यूज करतो विंडोजमध्ये, परंतु लिनक्समध्ये अँटीव्हायरस आपण तेवढं यूज न कारण की इनबिल्ड असतो, कारण की यामध्ये व्हेरी लेस वर्नेबल असतात. यूजर्स पर्सनल कॉम्प्युटर किंवा गेमिंगसाठी विंडोज यूज करतो. यामध्ये लिनक्सचे जे असते सर्व्हर क्लाउड अँड डेव्हलपसाठी यामध्ये यूज करतो. फाईल सिस्टमची गोष्ट करला तर NTFS आणि FAT32 ह्या फाईल सिस्टमबद्दल जेव्हा आपण फाईल क्रिएट करतो ड्राईव्ह तेव्हा आपल्याला माहिती असेल. यामध्ये ext4 XFS BTRFS या पद्धतीने फाईल सिस्टम लिनक्समध्ये यूज करतो. कॉस्टची लायसनची गोष्ट करा तर पेड लायसन आहे विंडोजमध्ये, आणि जे लिनक्समध्ये आहे ते फ्री डिस्ट्रीब्युशन यामध्ये अवेलेबल आहे. तर आता समजलं असेल की काय आहे, तर लिनक्स ओपन सोर्स आणि विंडोज पेड आहे, कारण की विंडोजला मायक्रोसॉफ्ट मॅनेज करतो, आणि जो लिनक्स टर्बो आहे हा पूर्ण फ्री आणि ओपन सोर्स ठेवतो कोणत्या पण गोष्टी बनवतो. तर आता कंपॅरिझन समजलं असणार. आता गोष्ट येते की डेव्हऑप्ससाठी कोणतं बेस्ट आहे आता. तर बघा, डेव्हऑप्ससाठी लिनक्स हेच किंग आहे, कारण हे हलकं लाईटवेट आहे आणि स्थिर आहे, म्हणजे स्टेबल आहे, आणि मोफत आहे, म्हणजे फ्री आहे, ओपन सोर्स आहे. डॉकर असो की कुबरनेट हे सगळं लिनक्सवर उत्तम चालतं, चांगल्या पद्धतीने चालतं. तर मित्रांनो, हा होता लिनक्स आणि विंडोजमधील मुख्य फरक. तर तुम्हाला कोणता ऑपरेटिंग सिस्टम आवडते ते याबद्दल नक्की खाली कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी इंजिनियरसोबत शेअर करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला हा व्हिडिओ याबद्दल मला नक्की कळवा. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.